भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आई व मुलाला आरोपींनी शिवीगाळ करून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून आईचा विनयभंग केल्याची घटना दिनांक 16 मे रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात घडली. एक 55 वर्षीय महिला त्यांच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात राहतात. दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आरोपींचे भांडण सुरू होते. तेव्हा सदर महिला व त्यांचा मुलगा भांडण सोडवण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी आई व मुलाला शिवीगाळ करून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आईला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने तोडून घेतली. तसेच तुम्ही परत आमचे भांडण सोडवण्यास आले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी देवीदास दत्तू कोळेकर व योगिता देवीदास कोळेकर दोघे राहणार डिग्रस तालुका राहुरी या दोघांवर मारहाण, धमकी व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात हवालदार विकास वैराल हे करीत आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.